हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी। ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील ओवी। ज्ञानोबा म्हणतात, नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी। नवल बघा म्हटले, काय नवल आहे की अहंकार हा अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, मग विशेष करून सज्ञानाच्या पाठीमागे लागतो। सज्ञानाच्या कंठात झोंबतो, त्याला नाना संकटात नाचवतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतो। नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, नाना संकटी नाचवी। अहंकार विशेष करून अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, तर सज्ञानांच्या पाठीमागे लागतो। जे सज्ञानी आहेत त्यांच्या पाठीमागे लागतो। सज्ञानाला गोते खायला लावतो, सज्ञानाकडून पाप करून घेतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतो। मांजर मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या जास्त मागे लागते। मांजरीला माहित असतं हे मेलेलं तर माझंच आहे, मेलेला उंदीर तर माझाच आहे, तो कुठे पळून चाललाय, त्याला मी कधी खाईल। पण जो पळतोय तो सुद्धा उंदीर माझाच झाला पाहिजे, आणि म्हणून मांजर मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या जास्त मागे लागते। जिवंत उंदराला पकडते, आधी त्याला खाते आणि मग मेलेला उंदीर खाते। मांजर जशी मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या जास्त मागे लागते, तसं अहंकार अज्ञानापेक्षा सज्ञानांच्या जास्त मागे लागतो। अहंकार सज्ञानाच्या कंठात झोंबतो, सज्ञानाला अहंकार नाना संकटात नाचवतो। अहंकार सज्ञानाकडून नाना प्रकारची पाप करून घेतो, आणि हा अहंकार सज्ञानाला जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतो,
संसार बंधनात बांधतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बघा ना काय नवल आहे, काय नवल आहे अहंकाराचं. बघा, नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार फार करून अज्ञानाच्या मागे लागत नाही, सज्ञानाच्या मागे लागतो. कारण अहंकाराला माहिती आहे की अज्ञानी कुठं चालला आहे. अज्ञानी तर माझंच गिऱ्हाईक आहे. अज्ञानी पाप करतोच. अज्ञानी तर माझंच गिऱ्हाईक आहे, त्याला मी कधी संसारात बांधील. पण सज्ञानी जर देव बनला, अहंकार म्हणतो जर सज्ञानी देव बनला तर माझं गिऱ्हाईक जातं. आणि कुणाला वाटतं की आपलं गिऱ्हाईक जाऊ नये. कोणत्याही धंद्यात बघा, कुणालाही वाटतं आपलं गिऱ्हाईक जाऊ नये. गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून दुकानदार मरमर करतो. दुकानदार गिऱ्हाईकाशी गोड बोलतो, या मामा, या साहेब, बसा, पुढं पुढं करतो, चहापाणी करतो. दुकानदारला गिऱ्हाईक हवंय. आपलं गिऱ्हाईक जाऊ नये यासाठी दुकानदार प्रयत्न करतो. तसं आपलं गिऱ्हाईक जाऊ नये यासाठी अहंकारही प्रयत्न करतो. आणि सज्ञानी जर देव बनला तर अहंकाराचं गिऱ्हाईक जातं. आणि म्हणून आपलं गिऱ्हाईक जाऊ नये यासाठी अहंकार सज्ञानाच्या विशेष करून कंठाला झोंबतो, त्याला नाना संकटात नाचवतो, त्याच्याकडून पातकं करून घेतो. आणि सज्ञानाला अहंकार जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी कुठं चाललंय म्हणलं ते आपलंच आहे. अज्ञानी तर येडाच्या कुठं चाललंय ते पातकं करतेच. पातकं केले की ते संसार बंधनात तर बांधल्याच जात आहे. अज्ञानी कुठं चाललंय म्हणून अहंकार अज्ञानाच्या जास्त मागे लागत नाही, त्याला निग्लेक्ट करतो, सोडून देतो. सोडून देतो म्हणजे टोटल सोडून देत नाही. अज्ञानी अहंकारीच असतो, अहंकार सगळ्याच आता असतो, पण विशेष करून अज्ञानाच्या जास्त मागे लागत नाही, जास्त करून सज्ञानाच्या मागे लागतो. का तर सज्ञानी देवाच्या दिशेने चाललाय. सज्ञानी जर देव बनला तर आपलं गिऱ्हाईक जाईल. म्हणून अहंकार अज्ञानापेक्षा सज्ञानाच्या जास्त मागे लागतो आणि सज्ञानाला जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतो. आणि म्हणून बघा, सज्ञानी माणसाच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो. सज्ञानी मनुष्य साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होतो, पेटून उठतो. कारण सज्ञानी माणसाला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, ताठा असतो. हा सज्ञानी म्हणजे नेमकं कोण? आता सज्ञानी म्हणजे प्रपंचिकही सज्ञानी असतो, परमार्थिकही सज्ञानी असतो. दोन्ही क्षेत्रामध्ये सज्ञानी असतात. सज्ञान म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सखोल ज्ञान असणं. कुठल्याही गोष्टीचं सखोल ज्ञान असणं म्हणजे सज्ञान, ज्याला आपण म्हणतो डीप नॉलेज, थरो नॉलेज, सखोल ज्ञान कुठल्याही गोष्टीचं. आणि ज्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचं सखोल ज्ञान आहे त्याला त्या ज्ञानाचा गर्व असतो, ताठा असतो. आणि हा गर्व ताठा त्याला नरकात घालतो. नरकात घालतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. मनुष्य कुठल्याही क्षेत्रामध्ये जितका सखोल असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या बाबतीत जितका सखोल असेल तितका त्याचा अहंकार पुष्ट असतो, गर्व पुष्ट असतो. तो मनुष्य माजुरी वागतो, पाप करतो, त्याचं पतन होतं. आणि म्हणून नरवरा लिहितात की ऐसा माझे स्त्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेचे निपरान्ने अल्पको जैसा. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने.
एक दिवसेचे निपरान्ने अल्पको जैसा. एखाद्या भिकाऱ्याला जर एका दिवशी मिष्टान्नाची गोड पंगत खायला मिळाली तर तो जसा त्या मिष्टान्नानं माजतो तसं मनुष्य ज्ञानानं, वैभवानं, प्रसिद्धीनं, श्रीमंतीनं, धनानं माजतो. ऐसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेच्यानी परान्ने अल्पको जैसा. भिकारी जसा मिष्टान्न खाल्ल्यावर माजतो तसं कुठल्याही क्षेत्रात सखोल ज्ञान आहे किंवा श्रीमंती आहे, वैभव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, पद आहे, या सगळ्या गोष्टींनी मनुष्य माजतो. ऐसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने. आणि म्हणून वैभव आहे, धन दौलत आहे, श्रीमंती, पैसा, आदला, पद, कुठल्याही क्षेत्रातलं सखोल ज्ञान, या गोष्टीचा माणसाला गर्वताठा असतो. आणि हा गर्वताठा तुम्हाला चुकीचं वागायला लावतो, तुमच्याकडून पाप करून घेतो आणि ही पापं तुम्हाला नरकाला नेतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. तुमच्या श्रीमंतीचा, वैभवाचा, ज्ञानाचा तुम्हाला जर गर्वताठा असेल तर हा गर्वताठा, हा अभिमान तुम्हाला सरळ नरकाला घालतो. कारण हा गर्वताठा अभिमान तुमच्याकडून पाप करून घेतो आणि ही पापं तुम्हाला नरकाला नेत आहेत. आणि म्हणून जी ज्ञानी आहेत, ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी नाही, ज्ञानी म्हणजे व्यावहारिक ज्ञान, संसारिक ज्ञान, इन जनरल ज्ञान. आत्मज्ञान घेऊ नका. ज्ञान म्हणजे इन जनरल ज्ञान, प्रपंचिक असो किंवा परमार्थातले असो. ज्ञान म्हणजे परमार्थिक ज्ञान किंवा प्रपंचिक ज्ञान असा अर्थ घ्या. आत्मज्ञान नाही, आत्मज्ञान वेगळं असतं. आणि म्हणून जे सखोल ज्ञानी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरकीचं ज्ञान आहे, त्याला गर्वताठा होतो, माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही आहे. एखादा गाडीचा मेकॅनिक आहे, त्याला ताठा होतो, गर्वताठा, माझ्यासारखा कुणी मेकॅनिक नाही आहे, भाव खातो, आखडतात लोक. एखादा चित्रकार आहे, आपल्या कलेने आखडतो, गर्वताठा होतो. कुठलंही क्षेत्र घ्या. आता एक क्षेत्र का नाव सांगाल, हजारो क्षेत्र आहेत, कुठलंही क्षेत्र घ्या. ज्या ज्या क्षेत्रात जो जो मनुष्य निपुण आहे, सखोल ज्ञानी आहे, त्या ज्ञानानं त्याला गर्व होतो, ताठा होतो, त्यानं तो माजतो. त्याची वागणूक इतरांसोबत नीट नसते. मग सखोल ज्ञान असो, वेगवेगळ्या क्षेत्रातलं, किंवा पैसा असो, धनदौलत असो, काही असो, यांनी माणसाला दर्प येतो. पद आलं की मद येतो. धनानं, पदानं, पैशानं, ज्ञानानं मनुष्य माजतो. त्याला अहंकार येतो त्या गोष्टीचा. आणि तुकोबाराय म्हणतात की तीळ मात्र जरी होय अभिमान, तरी मेरू तो समान भार देवा. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुमच्या अंतःकरणात तीळ मात्र जरी अभिमान शिल्लक असेल तर पांडुरंगाला ते डोंगरा एवढं वजं होतं, तुम्हाला देव दुरावतो, तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकावं लागतं. आणि म्हणून तुम्हा आम्हाला या अहंकारापासून सावध राहणं अतिशय आवश्यक आहे. हा अहंकार म्हणजे तरी नेमकं काय? तर अहंकार म्हणजे मी देह आणि देह संबंधीने माझं, याला म्हणायचं अहंकार. प्रपंच सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे, हा अहंकार असतो, हे अज्ञान असते. आणि प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं हे आत्मज्ञान असते. आणि म्हणून मी 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 माझं, मी माझं, मी माझं, हा जो दर्प असतो, हा जो माझा असतो, माझं माझं, मी मी, हा ताठा, हा दर्प,
हा डुडूपणा, हा अहंकार असतो. मस्तीत वागणं, गर्वात वागणं, फुगिरीत वागणं, ठ्याठ्या करणं, मी करणं, हा वागण्यातला माजुरीपणा, हा अहंकार असतो, अभिमान असतो. आणि हा अहंकार अभिमान तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातो. तो का म्हणे नरकी घाली अभिमान, तो का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचं, कलेचं, श्रीमंतीचं, वैभवाचं, पदाचं जर अभिमान, गर्व असेल, अहंकार असेल, तर अभिमान, हा गर्व, हा अहंकार तुम्हाला सरळ नरकाला घालतो. कारण हा अभिमान, अहंकार तुमच्याकडून पापं करून घेतो. ही पापं तुम्हाला नरकाला नेतात. आणि म्हणून अहंकारापासून माणसानं आपला बचाव करावा. आणि म्हणून परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय हो? परमार्थ आम्ही घोगतो. हा परमार्थ म्हणजे नेमकं काय? तर परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काही मिळवणं नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. आणि म्हणून अहंकार आणि विषय वासना या दोन गोष्टीच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. कारण अहंकार गेला की तुम्ही तात्काळ देव बनता. तुकोबरायाची साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की तत्क्षणी तुम्ही देव बनता. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, हाच मोक्ष असतो. मोक्ष 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 आम्ही जो घोगतो तो मोक्ष म्हणजे काय? तर अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज हे मोक्षाची हीच व्याख्या सांगतायत. नाथ महाराज लिहित आहेत, देह अहंतेचे दृढपण, तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावताया. देह अहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावताया. अर्थात अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. ती बीची अहमभाव जाय ऐक्य ते आधीची आहे. बरोबर आहे. अहमभाव जाणं हीच मुक्ती. अहमभाव गेला की देवातन आपल्यात मूळचंच ऐक्य. तसे मनपण मुद्दल जाय मग अहमभाव अधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तसे मनपण मुद्दल जाय मग अहमभाव अधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. बरोबर आहे. काय म्हणताय की मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपाप मरतो. जशी गरोदर बाई मेली की तिच्या पोटातला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मनपण मुद्दल जाय मग अहमभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मुद्दल मनच गेलंय तर मनाच्या आत वास करणारा अहंकारच जातो आणि तो महात्मा शरीराने ब्रह्मीभूत बनतो. त्याचं शरीरच ब्रह्म बनतं, परब्रह्म बनतं. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून आयुष्यभर अहंकार आणि विषय वासना घालण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. परमार्थच एवढ्या करता करायचा आहे. काही मिळवण्याकरता परमार्थ नसतो. सगळं मिळवणंच आहे. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना आणि इतर काही नाना प्रकारचे विकार. या नको त्या गोष्टीच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला परमार्थात
अहंकार आणि विषय वासना घालवायच्या आणि देव बनायचे. देव निर्विकारी आहे, आम्हाला अहंकार आणि विषय वासना टाकून निर्विकारी बनायचे. आम्ही निर्विकारी बनलो की आम्ही देव बनतो, नराचा नारायण होतो. परंतु हा अहंकार अशा गमतीचा आहे, हा अहंकार अशा खोडीचा आहे, हा अहंकार अज्ञानाच्या मागे लागत नाही हो, हा विशेष करून सज्ञानाच्या मागे लागतो. आणि इथे ज्ञानोबाराचा सज्ञान शब्द प्रपंचिक लोकांसाठी तर आहेच आहे. ज्याला कुठल्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान आहे तो सज्ञानीच आहे. पण आज विशेषत्वानं ज्ञानोबाराला या सज्ञानी शब्दाचा अर्थ सांगायचा आहे की सज्ञानी म्हणजे परमार्थातले सखोल ज्ञानी, परमार्थातले मुक्त नाही. कारण मनुष्य मुक्त झाला म्हणजे अहंकार गेला, त्याच्यापाशी कुठला अहंकार आला आहे. तुकोबाराय काय म्हणले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की मनुष्य मुक्त होतो, देव होतो. मग जो मुक्त झाला आहे त्याजवळ अहंकार कुठला आला आहे. अहंकार गेलाय म्हणून तो मुक्त झालाय, देव झालाय. म्हणून मुक्ताचा विचारच करायचा नाही. ते अहंकार शून्य असतात, त्यांच्यात अहंकार नसतोच. पण जे मोक्षाच्या दिशेने निघालेत, जे मुमुक्षु आहेत, त्यांना इथं ज्ञानोबा सज्ञान म्हणतात. या मुमुक्षुला किंवा कीर्तनकार, प्रवचनकार किंवा तुम्ही परमार्थातले श्रोते यांना सज्ञान म्हणायचं. या विविध जो सज्ञान शब्द आलाय तो मुक्तासाठी नाही आहे, मुक्त सोडूनच द्या. जे मुक्तीच्या मागे लागलेत त्यांना सज्ञान म्हटलंय. सज्ञानाच्या झोंबेकंठी. हा सज्ञान शब्द काय सुचवतो, तुम्ही आम्ही परमार्थिक की जे मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतायत, जे मुमुक्षु आहेत, जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, परमार्थातले श्रोते आहेत, कथाकार आहेत, यांच्यासाठी सज्ञान शब्द वापरलाय. आणि असे जे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते यांच्या कंठाला हा अहंकार विशेष करून झोंबतो. हा अहंकार कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या नाकाच्या शेंड्यावर वास करतो, यांच्या कंठाला झोंबतो, नाना संकटात नाचवतो आणि संसार बंधनात बांधतो. का? अज्ञानी तर माझाच गिरायक आहे, पण सज्ञानी जर देव बनला, कीर्तनकार, प्रवचनकार जर देव बनला तर माझं गिरायक जातं. आणि माझं गिरायक जाऊ नये म्हणून अहंकार विशेषत्वानं सज्ञानाच्या अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते यांच्या कंठाला झोंबतो, नाना संकटात नाचवतो, त्यांच्याकडून दुष्कृत्य करून घेतो, त्यांची वाटमारी करतो आणि भगवत प्राप्तीला आडवा येतो. नवल अहंकाराची गुटी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. मोठी गंमत आहे. तुम्ही आम्ही कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, श्रोते आहेत, वाचक आहोत, अभ्यासक आहोत परमार्थातले. कुणाला ज्ञानेश्वरी बऱ्यापैकी पाठ आहे, कुणाला गाथा पाठ आहे, कुणाला चाल म्हणता येते, कुणी गायक आहेत. अल्पस ज्ञान असते पण ताठा फार असतो. बघा तुम्ही, हे टाळकरी फक्त चाल म्हणता येते, गायकी थोडी बरी आहे, पण ताठा अहो बेलण्यासारखे निबर असतात, बेलण्यासारखे मोडता मोडत नाहीत, वागता वाकत नाहीत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत एक दृष्टांत देत आहेत की दिव्याजवळ उगा थोडासा आळूमळू प्रकाश असतो, एवढाच एक गुण असतो, परंतु या दिव्याजवळ 7 अवगुण असतात. कोणते कोणते? दिवा जिथं ठेवलाय ती जागा काळी करतो, दिव्याखाली अंधार असतो, दिवा वात जाळतो, दिवा तेल खातो, दिव्यावर थोडं पाणी पडलं तर दिवा तडतड करतो, थोडं वारं लागलं तर विझून जातो, जिथं ठेवलाय तिथं उष्णता निर्माण करतो
आणि कशाला लागला तो सगळंच पेटून टाकतो, नाहीसं करतो. किती अवगुण आहेत दिव्याजवळ? 7 अवगुण आहेत. ज्ञानोबाने सांगितले. दिव्यापाशी एकच गुण आहे, काय? आळूमाळू प्रकाश, उगा थोडासा प्रकाश, एवढाच गुण आहे. पण अवगुण 7 आहेत. तसं कीर्तनकार, प्रवचनकार, तुम्ही आम्ही, गायक, वाचक, टाळकरी, एक चाल म्हणता येते. कुणाला थोडंसं बरं कीर्तन करता येतं, कुणाला बरं प्रवचन करता येतं. श्रोत्यांना कुणाला ज्ञानेश्वरी बऱ्यापैकी पाठ आहे किंवा नित्यवाचक आहेत ज्ञानेश्वरी गाथेचे. या कीर्तनाचा, प्रवचनाचा, गायकीचा, या वाचनाचा आम्हाला ताठा असतो. मी कीर्तनकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी का वाकाव जगापुढं, मी का झुकाव जगापुढं, जगाने माझ्या पुढं वाकाव, जगाने माझ्या पाय पडावं, मी का जगाच्या पाय पडावं. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तू कोणी आस? कीर्तनकार नाही तर प्रवचनकार. तू कोणी आस? तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्व ताठा. तुम्ही अलौकिक होऊ नका. कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, वाचक, गायक, टाळकरी, चालकरी अलौकिक होऊ नका. अलौकिक न व्हावे लोकाप्रती. ज्ञानोबा इशारा करतायत. लोकापेक्षा वेगळे समजू नका, लोकातलंच समजा. आपल्या कीर्तन प्रवचनाचा गर्वथाटा येऊ देऊ नका. लोकातलं बनून राहा, लोकापुढे धाकटं व्हा. लोकाच्या पाय पडण्याची वाट पाहू नका. तुम्ही लोकाच्या पाय पडा. जय जगा धाकुटे होई जय तै जवळीक माझी. जय जगा धाकुटे होई जय तै जवळीक माझी. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडीबांधी करी, की जळाचे परी तळवट उगे. ज्ञानोबा आहे. अधिकार काय? तो मोक्षाचं गाठोडं सोडतो आणि बांधतो. अर्थात योग्य माणसाला मुक्त हस्ताने मोक्ष वाटत चालतो, एवढा अधिकार. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडीबांधी करी. पण नम्रता किती आहे? की जळाचे परी तळवट उगे. संत महात्म्याचा अधिकार काय? तर मुक्त हस्ताने योग्य माणसाला मोक्ष वाटतो. पण नम्रता किती? पाणी जितकं नम्र आहे, पाणी कुठेही टाकलं, पातेल्यात, टोपल्यात, घमेल्यात, तर ते बूड गाठतं, तळ गाठतं. पाणी तळाला जाऊन बसतं. पाणी नम्र आहे. पाणी पातेल्यात वर लटकत नाही, बुडाला जाऊन बसतं. पाणी नम्र आहे. तसं पाण्यासारखं संतानं नम्र असावं, आणि संत पाण्यासारखे नम्र असतात. तसं कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, गायक, चाल म्हणणारे पाण्यासारखे नम्र असावेत. पाण्यासारखे नम्र असावेत. आम्ही पाण्यासारखे नम्र आहोत का कीर्तनकार, प्रवचनकार? लोकांनी आमच्या पाय पडावं हे आमची अपेक्षा आहे. आम्ही स्वतःहून पाय पडत नाहीत. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञानोबा म्हणतात, जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. जगापुढे धाकटो हो तर तुला माझी जवळीक साधेल, मी भेटेल, अन्यथा नाही आहे. मग लोकांनी आमच्या पाय पडावं का वाट पाहता? कीर्तनकारांनो, तुम्ही पाय पडाल लोकांच्या, काय बिघडाले? धाकटं व्हा, लोक पुढं वाका झुका. महापुरे झाडे जाती ते लोहाळे वाचती. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ठोके खावं लागतात. अहंकार गोत्यात आणतो, कंटाला झोमतो कीर्तनकार, प्रवचनकाराच्या. आणि विशेष करून हा सज्ञान शब्द जो वापरला आहे ज्ञानोबारांनी, तो कीर्तनकार, प्रवचनकारासाठीच वापरला आहे. कारण कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायला चाललाय. आणि अहंकार म्हणतो, कीर्तनकार, प्रवचनकार जर देव बनला तर माझं गिरायक जातं. मी माझं गिरायक का जाऊ देऊ? अज्ञानी तर माझंच गिरायक आहे, ते कुठं चाललंय? त्याला मी कधी पकडेल. पण सज्ञानी जर देव बनला तर माझं गिरायक जात आहे. आणि मी माझं गिरायक का जाऊ द्यावं? तो माझा बिझनेस आहे, माझा धंदा आहे, अहंकाराचा धंदा आहे, तुम्हाला संसारात बांधून ठेवणं. मग सज्ञानी जर देव बनला तर मी माझं गिरायक का जाऊ द्यावं? पण सज्ञानी माणसापेक्षा अज्ञानी माणसाच्या कंठाला, म्हणून अज्ञानी माणसापेक्षा सज्ञानी माणसाच्या कंठाला अहंकार जास्त झोमतो. अज्ञानी माणसापेक्षा सज्ञानी माणसाच्या कंठाला अहंकार जास्त झोमतो.
नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. अहंकार अज्ञानाला सोडून देतो, नरड धरतो. असं नरड धरतो कीर्तनकार प्रवचनकाराचं नरड धरतो. हो, सज्ञानाच्या झोंबेकंठी असं नरड धरतो. कीर्तनकार प्रवचनकाराच्या नाकाच्या शेंड्यावर बसतो हा अहंकार. आणि म्हणून बघा बरेचसे महाराज लोक कीर्तनकार कोणी पाय पडायला आलं तर नीट पाय पुढं करत नाहीत, एक टंगडं पुढं करतात, एक टंगडं मागं असते. दोन्ही पाय तरी पुढे करा. ठीक आहे, येते 4 ज्ञानेश्वरीचे शब्द येतात, गाथेचे शब्द येतात. त्याचा गर्भताठा येऊ देऊ नये, त्याचा गर्भताठा येऊ देऊ नये. यज्ञदानादी किरीटी का तपेहन होठुटी ते त्रणायकासाठी न सरे येत. ज्ञानोबा आहे. यज्ञदानादी किरीटी का तपेहन होठुटी ते त्रणायकासाठी न सरे येत. म्हणून लक्ष्मीचे थोरपण सरे शंभूचे तपही न पुरे ते प्राकृत येर हेंदरे किवी जाणवलं आहे. अरे शंभूचं तप कमी पडलं मला विकत घ्यायला, लक्ष्मीची श्रीमंती कमी पडली मला विकत घ्यायला, तुम्ही हेंद्र्यानं मला काय विकत घेता रे म्हणले. 4 कीर्तनावर 4 प्रवचनावर आणि वाचनावर आणि चालमन्यावर. शंभूचे तपही न पुरे लक्ष्मीचे थोरपण न सरे येर प्राकृत हेंदरे किवी जाणवलं आहे. यज्ञदानादी किरीटी का तपेहन होठोटी ते त्रणायकासाठी न सरे येत. त्या गोष्टीला माझ्या नजरेत गवताच्या काडीत की किंमत नाही म्हटले. कुठल्या की मी ज्ञानी आहे, जपी आहे, तपी आहे, याज्ञिक आहे, मी योगी आहे, जोगी आहे, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, टाळकरी आहे, चालकरी आहे. भगवंत म्हणतात या गोष्टीचा तुला जर भूषण असेल, या गोष्टीचा तुला जर गर्व असेल तर या गोष्टीला माझ्या नजरेत गवताच्या काडीत की किंमत नाही म्हणले. ते त्रणायकासाठी न सरे येत. या गोष्टींना याचं भूषण असेल तुला, या गोष्टीचं कोणत्या, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, चालकरी आहे, टाळकरी, या गोष्टीचं भूषण असेल तर या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडीत की किंमत नाही आहे. भूषणात येऊ नको. यज्ञदानादी किरीटी का तपेहन होठुटी ते त्रणायकासाठी न सरे येत. ज्ञानोबा आहे. तुला जे काही येतं कीर्तन प्रवचन चाल म्हणणं टाळकरी या गोष्टीचं भूषण असेल तर याचा मिजाज मारू नको माझ्या पुढं. या भूषणात असतील, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, याचा गर्व असेल तर त्या गोष्टीला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडी इतकी सुद्धा किंमत नाही. यज्ञदानादी किरीटी का तपेहन होठुटी ते त्रणायकासाठी न सरे येत. मग जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. ज्ञानोबा आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तो खूप बरा आहे. प्राणी मात्र पुढे नम्र व्हा, वाका झुका, त्यांना देव समजून नमन करा. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन, वाका झुका. कीर्तनकार प्रवचनकार यांनी वाट पाहू नये समाजाने यावं आमच्या पायावर झुकाव वाकाव. आहा, कीर्तनकार प्रवचनकारांनी वाकावून झुकाव. खरा कीर्तनकार तो की समोरचा येऊन आपल्या पाय पडाव याची कधी वाट पाहत नाही. पटकन जाताना पुढच्याच्या पाय पडतो, तो खरा कीर्तनकार. त्याने देवाला जिंकलं. जो भूतापुढं प्राणीमातापुढं नम्र झाला त्याच्या खिशात देव असतो, खिशात देव असतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत, त्याने अनंत कोंडलाय आपल्या खिशात. जो स्वतःहून प्राणीमात्राच्या पाय पडतो, प्राणीमात्रापुढे लहान होतो, प्राणीमात्राला शरण जातो, प्राणीमात्राला देव समजतो, असा कीर्तनकार प्रवचनकार त्याच्या खिशात देव असतो, त्याच्या खिशात देव असतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आम्हाला शान होण्याची गरज आहे. नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानाच्या झोंबेकंठी ननबरा लिहितं, चित्ती अंते ठावो जिवे सकळ शास्त्राचा सरावो, असे कोडी एक जन्म जावो परी न पवती माते. चित्ती अंते ठावो जिवे सकळ शास्त्राचा सराव. सगळं शास्त्र तोंडपाठ आहे,
पण चित्तात अहंकार वास करतोय. ज्ञानोबा म्हणतात, जन्म कोडी एक जावो परी न पविजे माते. कोट्यावधी जन्म घे, तुला देवाचं नकही पाहायला मिळणार नाही. का? तुझ्या चित्तात अहंकार आहे. पण तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा, तरी ना तुडे धनुधरा त्रिशुद्ध मी. सगळं शास्त्र पाठ आहे, पण अंतकरणात विषयाला थारा आहे. मी सापडणार नाही. देव म्हणतो मी सापडणार नाही, भेटणार नाही, तुमचा उद्धार होणार नाही. शास्त्र तोंड पाठ आहे, पण चित्तात अहंकार बुजबुज करतोय. कोट्यावधी जन्म घे, माझं नकही पाहायला मिळायचं नाही. आणि मग चित्ती अंते ठावो, जीवे सकळ शास्त्राचा सरावो, ऐसे नि कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते. न पविजे माते. हो, ज्ञानेश्वरीचा वाचक आहे, पारायणकार आहे, गाथा वाचतो, मंदिरं बांधतो, पुजारी होतो मंदिरातला, कीर्तनकार आहेस, प्रवचनकार आहेस, सगळं करतोय. पण अहंकार वास करतोय चित्तात. हे सगळं करतोय. कीर्तनकार प्रवचनकार आहेस, पण चित्तात अहंकार वास करतोयस. कीर्तनकार प्रवचनकार आहेस, पण चित्तात अहंकार वास करतोय. कोट्यावधी जन्म घे म्हणले, माझी भेट होणार नाही. आधी हे टाक, आधी हे टाक, अहंकार टाक. आणि जे येते त्याचा ताठा धरू नकोस, गर्व धरू नकोस. कीर्तनकार आहेस, आहे, आनंद आहे, पण त्याचा गर्व ताठा धरू नकोस. मला येतंय, मला येतंय, मी महाराष्ट्रातला टॉपचा कीर्तनकार आहे, या भूषणात वागू नको. याला कवडी किंमत आहे. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, तुकोबर आहे. बजी तर बजी, नाही तर चबाट आली. मला कोणाची टिंगल करायची नाही. मला सांगायचं एवढं की ज्ञानोबा आज इशारा करतायत, ज्ञानोबा इशारा करतायत की अहंकार विशेष करून सज्ञानाच्या कंठाला झोंबतो. म्हणून मी हे बोलायलो आज. सज्ञानी कोण? तर ज्याला थरो नॉलेज आहे, ज्याला डीप नॉलेज आहे. कशाचं? परमार्थाचं. आपल्याला आता संसाराचं बोलायचं नाही, परमार्थाबद्दलच बोलू. सज्ञानी दोन्ही क्षेत्रात आहे, संसारात बी आहे, परमार्थात बी आहे. पण तो संसारी ज्ञानी जाऊ द्या तिकडं. परमार्थिक ज्ञानी, परमार्थिक सज्ञानी बघा. परमार्थिक सज्ञानी म्हणजे जो देव बनायला चाललाय, ज्याला देव बनायचं आहे, जो मुमुक्ष आहे, किंवा जो कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, ज्ञानेश्वरीचा वाचक आहे, गाथेचा वाचक आहे, टाळकरी आहे, चालकरी, यांच्याकडे बोट केलं आहे आणि ज्ञानोबाने यांनाच सज्ञानी म्हटलंय. आणि म्हणून हे जे सज्ञानी आहेत परमार्थातले, कोण? कीर्तनकार, प्रवचनकार, यांना शान होण्याची गरज आहे. की तुमच्यापाशी जी काय थोडीफार कला आहे कीर्तनाची, तुम्हाला जी गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, अशाच्या कंठाला विशेष करून अहंकार झोंबतो. का? ते कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायला चाललेत. हे जर देव बनले तर माझं गिराईक जातं. कीर्तनकार, प्रवचनकार जर देव बनले तर माझं गिराईक जातं, आणि माझं गिराईक जाऊ नये म्हणून अहंकार विशेष करून कीर्तनकार, प्रवचनकाराच्या कंठाला झोंबतो, श्रोत्याच्याही कंठाला झोंबतो, त्यांच्याकडून दुष्कृत्य करून घेतो, नाना संकटात नाचवतो, पाप करून घेतो आणि संसार बंधनात बांधतो. नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानाच्या झोंबेकंठी. हा सज्ञान कोण? तर परमार्थात वावरणारा मनुष्य हा सज्ञान. मग परमार्थात वावरणारे श्रोते आले, गाथा ज्ञानेश्वरीचे वाचक आले, कीर्तनकार आले, प्रवचनकार आले, हे सगळे सज्ञान आहेत परमार्थातले. आणि यांच्या कंठाला अहंकार झोंबतो. का? तर हे सगळे देव बनायला चाललेत. हे देव बनले तर माझं गिराईक जातंय, यांनी देव बनू नये म्हणून अहंकार कीर्तनकार, प्रवचनकाराचा पुष्ट असतो. नाकाच्या शेंड्यावर वास करतो कीर्तनकाराच्या. आणि हा अहंकार कीर्तनकार, प्रवचनकार अशा सज्ञानाकडून पाप करून घेतो, नाना संकटात नाचवतो, अडचणीत आणतो, संसार बंधनात बांधतो. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, चालकरी, वाचक यांना इशारा केला आहे ज्ञानोबारायांनी की बाबा तुम्ही सज्ञान आहेत, देव बनायला चाललेत, तर अहंकार घेऊन भगवत प्राप्तीला निघू नका, याला टाका. तुकोबाराय तर स्पष्ट म्हटले, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख.
जो काम क्रोध लोभ हे विषय आपल्यासोबत घेऊन परमार्थाला निघतो तो मूर्ख असतो. अहंकार घेऊन परमार्थाला निघतो तो मूर्ख असतो. हे तुकोबारा बोलतायत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आणि मग जो अहंकार टाकतो, काम क्रोध लोभ टाकतो आणि परमार्थाला निघतो तो खरा परमार्थिक आहे. पण अहंकार मोठा विचित्र आहे. जे परमार्थाला निघालेत त्यांच्याच मानगुटीवर अहंकार बसतो. जे परमार्थाला निघालेत कीर्तनकार प्रवचनकार यांच्याच मानगुटीवर बसतो, यांच्याच नाकाला झोंबतो, यांच्याच कंठाला झोंबतो. का तर कीर्तनकार प्रवचनकार देव बनायलेत. ते देव बनवू नये, माझं गिरायक जातं. कीर्तनकार प्रवचनकार देव बनले तर अहंकाराचं गिरायक जातं. म्हणून अहंकार विशेष करून कीर्तनकार प्रवचनकारात पुष्ट असतो, श्रुत्यामध्ये पुष्ट असतो. आणि आपलं गिरायक जाऊ नये म्हणून अहंकार तुमच्याकडून दुष्कृत्य करून घेतो, पाप करून घेतो, तुमची वाटमारी करतो आणि परमार्थाला अडवा येतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की येत अडवावया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. येत अडवावया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही देव बनायला चाललेत, परमार्थात आहे देव बनायला चाललेत, तर तुमची वाटमारी करायला पहिल्यांदा आडवं कोण येतं? तर हा अहंकार येतो. अहंकार तुमची वाटमारी करतो, तुम्हाला देव बनवू देत नाही. मग याला धोपटा म्हणले. ज्ञानोबा म्हणतात पहिलं अहंकारला धोपटा. येत अडवावया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही परमार्थाला निघाले तर तुम्हाला आडवं कोण येत असेल, तुम्हाला देव बनवू देत नाही, तो कोण असेल? तो अहंकार. याला धोपटा म्हणले. अडवावया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. हा अहंकार सर्व विकारांचा आजोबा आहे. जेवढे विकार आहेत हे सगळे विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. ज्ञानोबा लिहित आहेत अहंकार तनुसी वालभ पडले. आपल्या शरीराचं अहंकारासोबत लग्न झालंय. अहंकार हा आपला नवरा आहे आणि आपण अहंकाराच्या बायका आहेत. आपलं शरीर आणि अहंकार हे नवरा बायको आहेत. आपलं शरीर अहंकाराची बायको आहे, अहंकार आपला नवरा आहे. आणि या दोघापासून, या शरीरापासून आणि अहंकारापासून एक मुलगी जन्माला येते. तिचं नाव आहे इच्छा. तिथं इच्छा कुमारिका झाली, ते तारुण्याच्या भरा आली. मग द्वेषशी मांडली वराडिक. त्या दोघास्तव जन्माला द्वंद्व मोह झाला. तो आजयाने वाढविला अहंकारे. तो आजयाने वाढविला अहंकारे. आपलं शरीर अहंकाराची बायको आहे, अहंकार आपला नवरा आहे. आणि या दोघा नवरा बायकोपासून एक इच्छा नावाची मुलगी जन्माला येते. या इच्छेचं लग्न द्वेष नावाच्या मुलाशी होतं. आणि इच्छा आणि द्वेष या नवरा बायकोपासून दोन मुलं जन्माला येतात. त्यांचं नाव आहे द्वंद्व आणि मोह. बघा, इच्छा आणि तिचा नवरा द्वेष म्हणजे नाना प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनात वास करतात. इच्छेला तळ नसतो. माणसाच्या मनात अगणित इच्छा वास करतात. आणि इच्छा मनात उठली आणि ती इच्छा पूर्तीच गेली नाही, इच्छा पूर्ण झाली नाही की तात्काळ माणसाच्या मनात द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून द्वंद्व, भांडण, तंटा, मारामारी, शिवीगाळ, हाणामारी, पाप, पापातून संसार बंधन. आणि म्हणून शरीरात जेवढे विकार आहेत ते सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. म्हणून अहंकाराची मुलगी इच्छा आणि इच्छेच्या पोटी द्वंद्व आणि मोह. म्हणून अहंकार या सर्व विकाराचा आजोबा आहे. आणि म्हणून तुम्ही परमार्थात वावरता देव बनायला चाललेत तर तुमची वाटमारी करायला कोण येत असेल, तुम्हाला देव न बनणं, तुम्ही देव बनू नये यासाठी तुम्हाला आडवा जर कोण येत असेल तर तो अहंकार. याला धोपटा म्हणले. ज्ञानोबा लिहितात ते आडवावया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. याला धोपटा म्हणले. हा तुम्हाला देव बनवू देत नाही. हा अहंकाररूपी म्हातारा आडवा येतो, तुम्हाला देव बनवू देत नाही. याला धोपटा, तुम्ही देव व्हाल म्हटले. आणि हा अहंकार विशेष करून जे देव बनायला चाललेत त्यांच्याच कंठाला झोंबतो, कीर्तनकार प्रवचनकाराच्या, आणि तुमच्या देवपणाला आडवा येतो. मग नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नाना संकटी नाचवी. हा अहंकार, आम्ही भगवत प्राप्तीला निघालो, आम्ही कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, श्रोते आहोत,
ज्ञानेश्वरी गाथेचे वाचक आहोत, टाळकरी आहोत, चालकरी आहोत, आम्ही देव बनायला निघालो. हा अहंकार आमच्याच कंठाला झोंबतो आणि भगवत प्राप्तीला आडवा येतो. तो कशा प्रकारे आडवा येतो यावर थोडा प्रकाश टाकूयात की अहंकार आमच्या भगवत प्राप्तीला कशा प्रकारे आडवा येतो. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळा, नाक, जीभ, त्वचा आणि कान. डोळा, नाक, जीभ, त्वचा आणि कान ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे जातो, वेळ अपुरा आहे. कान ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतिपर आणि एक निंदापर. स्तुतिपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. दनवारा लिहित आहेत, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतिपर एक निंदापर. स्तुतिपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता घडीभर तुमची कोणी फार तोंड भरून स्तुती केली, तुमची स्तुती केली, तर ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. राग म्हणजे प्रेम, प्रीती तो हाणामारीतला राग नाही. राग म्हणजे प्रेम, रागद्वेष. हा कान शब्द हा विषय भोगतो. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतिपर निंदापर. तुमची कोणी स्तुती केली आणि स्तुतिपर शब्द कानानं भोगलाय, तर ज्यांनी स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आता तुमची कोणी निंदा केली, घाण बोलले, तुम्हाला शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली, तर हृदयात सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. हा अहंकारातून ढुसणी मारतो, कोपरखिळी मारतो, म्हणतो बघ तुला शिव्या दिल्या, तुझी निंदा केली. आणि तुम्ही निंदा हा कानाचा शब्द भोगता आणि ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाली की तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल गलिच्छ वर्तन करता, त्याला शिवीगाळ करता, हाणामारी करता, त्यातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. पुण्य आणि पाप नगभरे जीवनात शिल्लक असेल तर ते भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाई यावे द्या आहे का दानभरा. नगभरे पाप पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाई यावे द्या आहे का. पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल की ते भोगण्यासाठी जन्म धरावेच लागतात. तुम्ही संसार बंधनात अडकता. मग मला सांगा, शब्द स्तुतिपर एक निंदापर. स्तुतिपर कानाच्या आवडीचा, निंदापर कानाच्या नावडीचा. तुमची कोणी स्तुती केली, ज्याने स्तुती केली तो स्तुतिपर शब्द कानानं भोगला, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती. तुमचं त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, घाण बोलले, शिव्या दिल्यात, निंदा केली, अहंकारातून ढुसणे मारतो, भाग म्हणतं तुझी निंदा केली, त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. भगवंतही बोलतायत, ध्यायतो विषान पुसा संगस्ते शिव जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी निंदा केली, अहंकार म्हणतो बघ तुझी निंदा केली, हातून ढुसणी मारतो, तुम्हाला जागा करतो, कान निंदा शब्द भोगतो. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळी, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन आलंच. तुम्हाला कोणी संसारात बांधलं,
पाप पुण्यानं. पाप पुण्य कशामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कशामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कशामुळं? अहंकारामुळं. मग पर्यायाने तुम्हाला संसारात बांधलं कोणी? अहंकारानंच. अहंकारानंच. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ते तर आडवा वया आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही देव बनायला चालला तर तुम्हाला कोणतरी आडवं येतं आहे, तो आहे अहंकार. याला धोपटा म्हणले, याला धोपटा, अहंकाराला मारा. कारण अहंकारामुळे विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. अगा कर्मे जीवरावे तैती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देहाय का. या अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधतोय कोण? तर अहंकार. आणि अहंकार विशेष करून सज्ञानाच्या कंठाला झोंबतो. कीर्तनकार प्रवचनकाराच्या, गायकाच्या, टाळकऱ्याच्या, श्रोत्याच्या, हे सज्ञान आहेत. अहंकार म्हणतो तू देव बनायला चालला, माझं गिरायक चाललंय, मी तुझ्या कंठाला जास्त झोंबल, तुला गोते खायला लावेल, तुला पाप करायला लावेल, दुष्कृत्य करायला लावेल, भांडणतंटा करायला लावेल, तुझ्याकडून पाप करून घेईल, तुला संसारात बांधेल तुला संसारात बांधेल. आणि म्हणून शहाणे व्हा. म्हणून सज्ञान अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, वाचक शहाणे व्हा. टाळकरी, चालकरी शहाणे व्हा. अहंकार टाका, अहंकार टाका. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार जातो. नित्य नाम पाहिजे, हंगामी नाम नको. कधीतरी अवसा पुन्हाला. आमचं नित्य नाम नाही आहे. जरी आम्ही कीर्तनकार प्रवचनकार असलो, थोडे सोडा, थोडे सोडा, अपवाद असतो. आम्ही कीर्तनकार प्रवचनकार आहोत पण आमचं नित्य नाम नाही आहे. अहंकार आमच्या कंठाला जमतो. नाम नित्य असावं. अहंकार देशोधडीला पळून जातो. राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. तुकोबारायचे बंधू कानोबाराय बोलत आहेत. आपण कानाचा विषय पाहिला. पाची ज्ञानेंद्रिय सांगणं अवघड, वेळ कमी. आता नाकाचा सांगतो आणि थांबूयात, पुढे चालूयात. नाक हा ज्ञानेंद्रिय. गंध हा नाकाचा विषय. गंध दोन प्रकारचा, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषी देता. गंध दोन प्रकारचा, एक सुगंध, दुसरा दुर्गंध. गंध नाकाच्या आवडीचा, दुर्गंध नाकाच्या ना आवडीचा. एखादी व्यक्ती, तुमच्या बाजूला दोन माणसं बसलेत, डाव्या बाजूला एक माणूस बसलाय, त्यांनी तुमच्या हातावर अत्तर चोळलंय आणि तुम्हाला वास घ्यायला लावला. तुम्ही म्हणताल वाह क्या मजा आ रहा है, क्या सुगंध आ रहा है. अजून एक बोळा चोळ म्हणताल. ज्याने अत्तर चोळले त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमच्या उजव्या बाजूला एक माणूस बसलाय आणि तो पादलाय. शब्द गलिच्छ पण अतिशय महत्त्वाचा आहे. उजव्या बाजूला माणूस बसलाय, तो पादलाय, त्यांनी तुमच्या नाकाला दुर्गंधी दिली. जो पादलाय नाकाला दुर्गंधी दिली, नाकाला दुर्गंधी आवडत नाही. तुम्ही तात्काळ डोळे फाडून त्या माणसाकडे बघाल. हीच वेळ सापडली का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह म्हणून कचकोरभर खातो का? सारखा पादायलास, डोकं उठलं ना, उठून भाड खाऊ, पादायला काय झालंय? त्या बिचाराला तुम्ही खिजील करता, त्याचा अपमान करता. अर्थात ज्याने नाकाला दुर्गंध दिलाय पादाचा, त्याच्याबद्दल द्वेष. नाकाला दुर्गंध आवडत नाही. ज्याने दुर्गंध दिलाय त्याच्याबद्दल द्वेष. द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, घाणघाण बोलणं, त्यातून पाप. पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. त्वचा घ्या. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण, वपूचे निसंगी कारण संतोष खेदा. पाठीनं प्रेमानं हात फिरवला आईनं किंवा पत्नीनं, तिच्याबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. आईने काठीने मारले लेकराला, बदाड बदाड हाणले काठीने, आई आहे, पण तिच्याबद्दल द्वेष. त्वचेला कठीण शब्द आवडत नाही, कठीण स्पर्श आवडत नाही त्वचेला. आईने काठीने मारले, आईबद्दल द्वेष. द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पुण्यपापातून संसार बंधन. जीभ, कोणी गोड रस खायला दिलाय, त्याच्याबद्दल राग, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्य. कोणी घाण भाजी दिली, हॉटेलमध्ये गेला तर अतिशय घाण भाजी दिली, त्या वेटरबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ शब्द, घाण घाण बोलणं, रागाराग निघून जाणं, दुष्कृत्य, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. तैसाची द्विविध रसू, उपजावी प्रीती आणि त्राशू. म्हणून ह्या अपभ्रंशू विषय सांगू. ज्ञानोबा आहे. आता उरला डोळा.
रूप हे डोळ्याचा विषय. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. सुरेख रूप डोळ्याला आवडतं, भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही. रूप दोन प्रकारचं, एक सुरेख आणि भ्यासूर. सुरेख रूप डोळ्याला आवडतं, भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही. एखादी सुंदर देखणी बाई पाहिली, तुम्ही तिला निहाळता, अप्रोच करता, तिच्याशी बोलावं वाटतं. मोटरसायकलवर एखादी बाई, सुंदर बाई चालली, तिच्याकडे लोक वळवळू पाहतात. हा त्या माणसाचा दोष नाही, ती रूपाची ताकद आहे. कारण डोळ्याला निसर्गतः सुंदर रूप पाहायला आवडतं. सुंदर रूपान बाई जर पुढे आली तर मनुष्य वळवळू पाहतो. तिच्याबद्दल राग, अर्थात प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्याचा जन्म. पण एखादी ओवडधवळ, किळसवानी, भ्यासूर, घाणेरडी, काळीझार बाई समोर आली, अकराळ विक्राळ, मनात तिच्याबद्दल द्वेष, कारण घाणेरडं रूप डोळ्याला आवडत नाही. तिच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे, ते ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावा या देह. अशा प्रकारे हा अहंकार तुम्हाला पाची ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. या ज्ञानेंद्रियाचे विषय भोगवतून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधलं कोणी? अहंकारानं. कारण अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे, ते तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावा यावे देहायका. ज्ञानोबर आहे. कर्मे वरावे म्हणजेच पाप पुण्य वरावे. कर्म उरलं म्हणजे पाप पुण्य, कर्माचं फळ पाप पुण्य असते. आणि म्हणून हा अहंकार तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगा लावून त्यातून पाप पुण्याची निर्मिती करतो. आणि पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती दोन गोष्टीमुळे होते. एक तर अहंकारामुळे, हे विषय भोगल्यामुळे, आता आपण पाहिलं ते. आणि पाप पुण्याची निर्मिती अजून एक कारणामुळे होते, ते म्हणजे नाना प्रकारच्या कर्मामुळे. नित्यनैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं. निषिद्ध म्हणजे घाणेरडी कर्म. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं. काम्य कर्मातून पुण्य जन्माला येतं. नित्यनैमित्तिक कर्मातूनही पुण्य जन्माला येतं. म्हणून काम्य कर्म करायचीच नाही, निषिद्ध कर्मही करायचे नाही. आणि नित्यनैमित्तिक कर्म करायची, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करायचं. नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे रोजची कर्म, ती ईश्वरार्पण बुद्धीने केली, अहंकार शून्य होऊन केली की ते त्याचं पुण्य देवाला जातं. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. पुण्यातून तुम्ही बाजूला झाले. काम्य कर्म करूच नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. निषिद्ध कर्म करूच नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. जीवन पाप पुण्य रहित झालं. पुन्हा ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, तुमच्या जीवनात पाप पुण्य निर्माण होणार नाही. तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल, त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येईल आणि तुम्हाला मुक्त करेल. आणि म्हणून आपलं जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. नाथ महाराज याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या जीवनात खूप पाप आहे आणि थोडं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या जीवनात खूप पुण्य आहे, उगं थोडं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य समान आहे, तुम्ही मनुष्य व्हाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. मग जीवनात पाप पुण्य काय येतं? ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ते कुणामुळे? तर अहंकारामुळे. मग अहंकार मारा, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग नाहीत, रागद्वेष नाहीत, पाप पुण्य नाही, संसार बंधन नाही, गेलं पाप पुण्य. शिवाय कर्म, नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. निषिद्ध कर्म करू नका, पाप घडत नाही. अशा प्रकारे जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल, त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. ऐसी कर्म साम्यदशा होय ते विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटीची गा. श्रीगुरु अपेसा भेटीची गा.
पण परमार्थ करताना आम्हाला शहाणं व्हायचं आहे. जीवन पाप पुण्यरहित करायचं आणि त्यासाठी आम्हाला अहंकार शून्य बनायचं. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत जीवन पाप पुण्यरहित होत नाही. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत जीवन पाप पुण्यरहित होत नाही. अहंकार मारावाच लागतो. अहंकार मेला तरच जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि अहंकार जिवंत असेल तर अहंकार ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुमच्याकडून भोगून घेतो. अहंकार ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुमच्याकडून भोगून घेतो. कसे? अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जेवरावे तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. आणि म्हणून अहंकाराला मारा. अहंकार रामनामाने मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देश धडी. नित्य राम नाम घ्या अहंकार मरेल. तुकोबाराला मंबाजीने काठीने मारलं. तुकोबारा संध्याकाळी तेलाची वाटी घेतले आणि मंबाजीच्या घरी गेले. म्हणले मंबाजी तुमचे हात मी चोळून देतो. तुम्हाला मारले पण तुमचे हात मी चोळून देतो. ते दुखले असतील. का बरं? तुम्हाला कुणी मारो द्या बरं आणि तुम्ही जा बरं तेलाची वाटी घेऊन त्याच्या हात चोळायला. तिथंच त्याचा मुर्दा पाडताल तुम्हाला मारलं की माघारी हाणताल धरून. तुकोबाराय मंबाजीने मारो नाही तेलाने त्याचे हात चोळून द्यायला गेले. का? अहंकार मेलाय. तुकोबारायचा अहंकार मेलाय. विसोबा खेसरानं नाना प्रकारचा त्रास दिला. जीवन नकोसं केलं या चारी भावंडाला, ज्ञानोबरायांना त्यांना. ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासताना पाहिले विसोबा खेचरानं आणि विसोबा खेचर शरण आला, ज्ञानोबाराच्या पायावर लोळू लागला. ज्ञानोबारांनी लाद घालून हाकलला नाही. त्याला पोटाशी लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत बनवला की तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. का? ज्ञानोबाराचा अहंकार मेला. नाथमाराच्या अंगावर 108 वेळा पठाण पान खाऊन तुकलाय. पठाणला माघारी हाणलं नाही, भ्रश शब्द नाही बोलले नाथ महाराज, उलट पठाण मुक्त केला. का? नाथ महाराजचा अहंकार मेलाय. अहंकार मेल्यामुळे विषयभोगच नाहीये. अहंकार मेला, विषयभोग नाही. विषयभोग नाही, रागद्वेष नाही. रागद्वेष नाही, पुण्यपाप नाही. पुण्यपाप नाही, संसार बंधन नाही. अहंकार जिवंत आहे. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आणि म्हणून अहंकार मारा. रामनामानं अहंकार मरतो. नित्य रामनाम घ्या अहंकार मरतो. अहंकार मेला, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले, रागद्वेष गेले. रागद्वेष गेले, पुण्यपाप गेलं. पुण्यपाप गेलं, संसार बंधन गेलं. तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून अहंकार मारा. आणि मग जे परमार्थाला निघालेत, भक्ती मार्गाला निघालेत, देव बनायला निघालेत, हे जर देव बनले, कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, श्रोते हे जर देव बनले तर आमचं गिराईक जाईल, माझं गिराईक जाईल. म्हणून अहंकार विशेष करून या सज्ञानाच्या अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, श्रोते, गायक, चालकरी यांच्या कंठाला जास्त झोंबतो. कशी गंमत आहे बघा. अहंकार अज्ञानापेक्षा सज्ञानाच्या जास्त कंठाला झोंबतो आणि त्यांना भगवत प्राप्ती लाडवा येतो. अहंकार सर्वतोपरी घातक आहे. अहंकार मुमुक्षुलाच घातक आहे असं नाही हो. अहंकार ज्ञानी पुरुषाला सुद्धा घातक आहे. जो मुक्त झालाय आणि तो जर म्हटला की मी ज्ञानी आहे, एखादा पुरुष आत्मज्ञानी आहे अर्थात संत आहे आणि मी ज्ञानी आहे असा जर त्याने अहंकार घेतला तर अहंकार त्यालाही बाधक ठरतो. एखादा सदरा आहे, त्याला तुम्ही पाण्यात भिजवले, साबण लावली आणि त्याला पुन्हा पाण्यात न बुडवता तसंच वाळू टाकलाय, जमेल का? अहो तो एवढा कडक बनेल त्या साबणामुळं की ते पहिलं मळालेलंच बरं होतं. मग सदरा धुवायचा, तर पाण्यात बुडवायचा, साबण लावायची, कुचायचं, पुन्हा पाण्यात बुडवून साबण काढून टाकायची आणि मग वाळायला टाकायचं, तो सदरा घालण्यास योग्य. पण पाण्यात बुडवलं, ओलं केले, साबण लावली, न धुता तसंच वाळू टाकलं ते एवढं कडक बनतं की ते मांडीचं बिंबीलाच लागतं, आकसतं, ते घालण्यास योग्य राहत नाही. आणि म्हणून ज्या साबणानं
शर्टाचा मळ काढलाय, ती साबणसुद्धा एक मळ आहे आणि ते साबणरूपी मळसुद्धा धुवून टाकावं लागतं, तेव्हा सदरा वापरण्यास योग्य राहतो. तसं ज्या ज्ञानानं अज्ञान मारले, ज्या ज्ञानानं अज्ञान मारले, ते ज्ञानसुद्धा एक मळ आहे. कधी? जर मी ज्ञानी आहे असा अहंकार घेतला तर. आणि म्हणून ज्या ज्ञानाने अज्ञान मारले, ते ज्ञानही मारायचं आणि निखळ ब्रह्म व्हायचं, तो संत असतो. ऐसी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ऐसी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय, ते ज्ञानही जाळायचं. मी ज्ञानी आहे विसरून जायचं, निखळ ब्रह्म बनायचं, अर्थात संत बनायचं. आणि तुम्ही जर आत्मज्ञानी झाले आणि मी आत्मज्ञानी आहे असा अहंकार घेतला, तर तुमच्यापेक्षा तो अज्ञानी बरा. जसं साबण लावली ती धुतली नाही, ते कडक होतं शर्ट, त्यापेक्षा ते पहिलं मळालेलं बरं, ते घालता तरी येतंय, हे घालताच येत नाही साबणाचं. तसं मी ज्ञानी आहे, आत्मज्ञानी असा अहंकार घेतला, तर तुमच्यापेक्षा तो पुरीचा अज्ञानी जीव बरा. आणि म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंदू. कारण तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मी आत्मज्ञानी आहे हा सुद्धा अहंकार भगवंताला सहन होत नाही. ज्या ज्ञानाने अज्ञान मारले आणि तुम्ही आत्मज्ञानी झाले, ते आत्मज्ञानही मारायचं, निखळ ब्रह्म बनायचं, संत बनायचं, तो संत असतो, ते निखळ ब्रह्म असते. आणि म्हणून अहंकार ज्ञानपूर्व अवस्थेतही घातक आहे आणि ज्ञानोत्तर अवस्थेतही घातक आहे. दोन्ही ठिकाणी मारावाच लागतो. हा मोठा वैरी आहे जीवनातला आणि परमार्थातलाही. आणि म्हणून अहंकाराला मारायचे. तुम्ही आम्ही देवच आहोत, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आम्ही देवच आहोत. परंतु तुमच्या आमच्यात अहंकाराचा बट्टा आहे, म्हणून आम्ही बट्टेबाज देव आहोत. पंढरपुरातला पांडुरंग हा शुद्ध देव आहे. तुम्ही आम्ही पांडुरंगाच आहोत, पण अशुद्ध पांडुरंग आहोत. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही आम्ही प्रत्यक्षात पांडुरंग आहोत, पण अशुद्ध आहोत, बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? तर आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे, त्याच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामानं तुम्ही अहंकार जाळा. अहंकार गेला की हृदयात फक्त पांडुरंग शिल्लक राहतो आणि तुम्हीच पांडुरंग बनता. वेगळा पांडुरंग प्राप्त करण्याची गरज नाही. यालाच म्हणायचं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुम्ही पांडुरंगच आहात, पण तुमच्यात अहंकार मिसळला म्हणून तुम्ही जीव आहात, बट्टेबाज पांडुरंग आहात. तुम्ही रामनामाच्या साधनेने अहंकार जाळा. अहंकार गेला की हृदयात फक्त पांडुरंग राहतो. आता तुम्हीच पांडुरंग बनता, तुम्ही संत बनता. आणि मग देवीची अहमभाव जो आहे, ऐक्य ते आधीचे आहे. आपल्यात आणि देवात मूळचंच ऐक्य आहे, पण अहमभाव गेला तर, आणि अहमभाव असेल तर आम्ही जीव आहोत, देव नाही. आणि म्हणून आम्ही पांडुरंग आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? तर आमच्यात अहंकार आहे. अखंड रामनामानं अहंकार जाळा. अहंकार गेले खाली शुद्ध पांडुरंग उरतो आणि आम्ही शुद्ध पांडुरंगात मिसळतो. शुद्ध पांडुरंग होऊन पांडुरंगापुढे उभे राहतो. आणि म्हणून हा परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे ओरभरा संतोषशिने. जीव हा परमात्माचा आहे, पण अहंकारात बद्ध असल्यामुळे जीव झाला आहे. हा अहंकार मारा, तुम्ही परमात्माच आहात. 15 किडाळ्या मिळत काय साके नव्हे. शुद्ध सोन्यात बट्टा घातला ते बट्टेबाज होत नाही का? तर शुद्ध परमात्म्यात अहंकार घातला तर परमात्माही बट्टेबाज होतो. तसं तुम्ही आम्ही परमात्मा आहोत, पण बट्टेबाज परमात्मा आहोत. का? तर आमच्यात अहंकार आहे. अखंड रामनामानं अहंकार मारा. अहंकार मेला की खाली शुद्ध पांडुरंग राहतो आमच्या हृदयात आणि आम्हीच पांडुरंग बनतो. आणि याला तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा सफल परमार्थ आहे. उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? तर अहंकार आणि विषयवासना मारायच्या. अहंकार आणि विषयवासना मारण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ असतो. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. नको ते घालवणं म्हणजे परमार्थ आणि नको ते आहे अहंकार आणि विषयवासना. पण गंमत अशी आहे की आम्ही परमार्थाला लागलो की परमार्थ घालवण्याच्या ऐवजी आमचा
अहंकार आम्ही परमार्थाला निघालो आहेत तर अहंकार घालवण्याच्या ऐवजी आम्ही अहंकार जास्त पुष्ट करतो. आम्ही अहंकार जास्त पुष्ट करतो का तर आम्हाला साध्या साध्या गोष्टीचा ताठा येतो, गर्व येतो, आमचा अहंकार जास्त वाढतो. मी कीर्तनकार आहे, फुगला. मी प्रवचनकार आहे, फुगला. माझ्या इतकं कोणालाच येत नाही, मी लयच भारी आहे. तुकोबाराय म्हणतात की नये जरी तुझं मधुर उत्तर दिदीला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. येडं बोललं देवाचं भजन कीर्तन. तुझ्या चालीला आणि गायनाला आणि सुंदर आवाजाला आणि उत्कृष्ट कीर्तनाला देव भुकेलेला नाही. आजकाल स्पर्धा लागली, याचं कीर्तन चांगलं का त्याचं कीर्तन चांगलं, याला लय बोलता येतं त्याला लय बोलता येतं, मग ह्याला बोला त्याला बोला. तुकोबाराय त्याची गरज नाही रे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं म्हण रे. पण आम्ही स्पर्धा निर्माण केली परमार्थात कीर्तनात. हा लय टॉपचा आहे, हा लय गाजलेला आहे. गाजलाय पण पोत्याने पैसे घेतो ना, लाखांनीच पैसे घेतो. काय नुसतं हसवतो. तमाशात आणि कीर्तनात काय फरक राहिला आहे? फार थोडे कीर्तनकार की जे कीर्तन करतात, बाकीचे कीर्तनात तमाशाच सांगतात. आणि पुन्हा अहंकार कंटाला झोमतो. मी ज्ञानी आहे, मी कीर्तनकार आहे, फुगवतो. अहंकार कंटाला झोमतो. अहंकार दुष्कृत्य करून घेतो, पाप करून घेतो, संसार बंधनात अडकवतो. आणि म्हणून विशेष गोष्ट अशी आहे की आम्ही परमार्थाला निघालो आहेत, पण आम्हाला जे येतं आहे, कीर्तन असो, प्रवचन असो, आम्ही श्रोते असो, वाचक असो, गायक असो, चालकरी असो, टाळकरी असो, आम्हाला जे येतं आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीचा आम्हाला ताठा आहे, गर्व आहे, अहंकार आहे. थोडं काय आम्हाला आलं की गर्व येतोच माणसाला. ऐसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेच्या परान्ने अल्पको जैसा. थोडं काही आलं, कीर्तन असो, प्रवचन असो, काही असो, आम्हाला त्याचा ताठा येतो, गर्व येतो, आम्ही फुगतो. हा गर्व, ताठा, हा अभिमान डायरेक्ट तुम्हाला नरकाला घालतो. तू का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. हे नैसर्गिक आहे. आमच्यापाशी कुठली कला असो, मग संसारातली असो, कीर्तनाची असो, प्रवचनाची असो, थोडी कला असली की त्याचा अहंकार येतो, अभिमान येतो, गर्व येतो. कारण या अहंकाराची चालच आहे की ज्याला काही येतं थोडंफार, तो त्याच्या कंटाला झोमतो, त्या व्यक्तीला तो गर्वाने फुगवतो, त्याला माजोरी बनवतो. हा अहंकार त्या व्यक्तीला माजोरी बनवतो ज्याच्या जीवनात कला आहे. आणि हा अहंकार त्या माणसाला माजोरी बनवलं की तो वाईट वागतो, पाप करतो. आणि अहंकार या पापाच्या माध्यमातून तुम्हाला संसारात बांधतो. म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आमच्यापाशी जी कला आहे कीर्तनाची, प्रवचनाची, याचा आम्हाला ताठा गर्व येऊ नये, आम्ही फुगू नये, लोकांपेक्षा वेगळं होऊ नये, अलौकिक होऊ नये, लोकाचं होऊन राहावं, जगापुढे धाकटं होऊन राहावं, जगापुढे नम्र व्हावं, स्वतःहून लोकांच्या पाय पडावं. अहंकार कमी होईल. जेवढं लोकांपुढे वाकाल झुकाल, अहंकार कमी होईल. का फळली या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तसे भूत मात्र आशिका खालावती ते. फळानं भरलेली फांदी जमिनीला झुकते, प्रणाम करते, तसं प्राणी मात्रापुढे झुका, प्रणाम करा, अहंकार कमी होईल. अहंकार कमी होईल. अहंकार कमी झाला, हळूहळू तुम्हाला देव पण येईल. आणि म्हणून परमार्थात, कीर्तनात, प्रवचनात आम्ही वावरतोय. आम्ही सज्ञान आहोत. कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, टाळकरी, चालकरी, वाचक, आम्ही सज्ञान आहोत. आम्हाला सज्ञान म्हटले ज्ञानोबारायांनी. सज्ञान कोण? परमार्थातला तर मुमुक्षू, अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, चालकरी, वाचक, आम्ही सज्ञान आहोत. परंतु आम्हा सज्ञानाच्या कंठाला अहंकार मुद्दाम जास्त झोमतो. का? तर अहंकार म्हणतो हा कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायला चालला, तो जर देव झाला तर माझं गिराईक जातं. मांजर जशी मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या मागे धावते, आधी त्याला पकडते आणि मग खाते. का तर मेलेलं माझंच आहे, मेलेलं माझंच आहे, पळता उंदीर माझा झाला पाहिजे. तसं अज्ञानी माझाच आहे, त्याला मी कधी संसारात बांधील. पण जो पळतोय, जो सज्ञान पळतोय, देव व्हायलाय, तोही माझाच गिराईक झाला पाहिजे. आणि म्हणून अहंकार आपलं गिराईक जाऊ नये. सज्ञान देव व्हायलाय, अहंकारचं गिराईक चाललंय, आपलं गिराईक जाऊ नये म्हणून हा अहंकार विशेष करून सज्ञानाच्या कंठाला झोमतो. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या कंठाला झोमतो. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या कंठाला झोमतो, सज्ञानाच्या कंठाला झोमतो. त्याच्याकडून नाना प्रकारची पापं करून घेतो आणि त्याला संसार बंधनात बांधतो. आणि म्हणून आम्ही शहाणं व्हावं. परमार्थात आम्ही वावरतोय.
कीर्तनकार प्रवचनकार यांच्याकडे बोट करून ज्ञानोबा त्यांना सज्ञान म्हणतात. सगळेच आले, कीर्तनकार प्रवचनकार वाचक श्रोते टाळकरी चालकरी या सगळ्यांना सज्ञान म्हटले. या सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोंबतो का? विशेष करून सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोंबतो का? तर हा सज्ञान, हा टाळकरी, हा कीर्तनकार प्रवचनकार देव बनायला चालला आहे. हा कीर्तनकार प्रवचनकार जर देव बनला तर माझं गिराईक जात आहे. अज्ञानी तर माझंच आहे, ते कुठं चाललं आहे. पण हा सज्ञान जर देव झाला, टाळकरी कीर्तनकार प्रवचनकार देव झाला तर माझं गिराईक जात आहे. आणि माझं गिराईक जाऊ नये म्हणून हा अहंकार विशेष करून सज्ञानाच्या अर्थात कीर्तनकार प्रवचनकाराच्या विशेष करून कंठाला झोंबतो. त्याला नाना संकटात नाचवतो, त्याच्याकडून दुष्कृत्य पाप करून घेतो आणि त्याला संसार बंधनात बांधतो. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.